दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या काही वर्षभरापासून अत्यंत चांगल्या प्रकारे रस्त्यांचं काम चालू आहे, पण त्या रस्त्यांना काही प्रवृत्ती सहकार्य करत नाहीत. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर हिंदू समाजाच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला रस्ता मोठा करण्यात यावा. मग ते पाठक हॉस्पिटल पाशी असेल, सिव्हिल हॉस्पिटल पाशी असेल, आणि मग रस्ते मोठे झाले, मंदिर मागं घ्यायला नवीन मंदिर बांधण्यात आले. पण काही प्रवृत्ती या प्रशासन त्याला बळी पडतंय आणि प्रशासन बळी पडल्यामुळे रस्त्यामधलं अतिक्रमण काढलं जात नाही आणि त्याच्यातनं कुठेही रस्ता मोठा होणार नाही. आणि त्यांचं अतिक्रमण तसं असलं पाहिजे, पण त्या अतिक्रमणाला कुठे बेस नाही. वास्तविकता कुठेतरी अचानक खळगा निर्माण करायचं, त्याच्यातनं कुठेतरी अडथळा निर्माण करायचा असा प्रयत्न हा सातत्याने अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग हिंदू समाज जर पुढाकार घेत असेल, मंदिरं मागं घेत असेल, रस्ता मोठा होत असेल, आणि जर दुसऱ्या बाजूने जर दुसरं कोणी अतिक्रमण काढत नसेल, तर आज देखील आम्ही तशाच पद्धतीने मागणी केली प्रशासनाला. इथं सर्जेपुरा रोड आहे आणि सर्जेपुरा रोडवरती जर इथं मंदिरं असतील आणि मंदिरा देखील जर तोपर्यंत थडगे काढत नाही तोपर्यंत आम्ही मंदिर काढणार नाही. आणि हे मंदिर आम्ही आता मोजलं की कुठेही रस्त्याला अडथळा ठरत नाही, त्यामुळे मंदिर काढायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आमच्या सर्व इथं असणाऱ्या तमाम हिंदू बांधवांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे इथं कुठेही रस्त्याला अडथळा न येता आमची मागणी आहे की जे थडगे जे अनधिकृत रस्त्यावरती उभा केले गेले आहेत, अचानक उभा केले गेलेत, काही वर्षांपूर्वी उभा केले, त्याला लगेच हिरवकरण करण्यात आलं आणि काढायची मागणी झाल्यानंतर त्याला दुरुस्ती, रंगरंगोटी, त्याला लाइटिंग करण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे हे कुठेतरी प्रशासनाला आव्हान आहे. त्यामुळे प्रशासनाने असे थडगे काढावेत आणि मंदिरांना कुठेही हात लावायचं जर असेल तर आम्ही सगळे हिंदू समाजाच्या वतीने त्या ठिकाणी उभा राहणार आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. जिथं जिथं असतील त्यांनी काढावेत, पण एक बाजूनी कुठेही चालणार नाही. जे आम्ही सांगतो पहिले त्यांनी ते काढावेत आणि मग आम्ही हिंदू समाज देखील काढणार आहोत ना. पण वास्तविकता आपण जर पाहिलं तर आजही जिथं आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आपण गेलो, तिथून पुढे आलो की वीर लवजी वस्ताद चौक नाव दिलेलं आहे. त्या सिव्हिलच्या पुढे आल्यानंतर जिथं आता एक घोडा लावण्यात आलेला आहे, त्याचं उद्घाटन लवकर होणार. पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सिव्हिल पासून आपण आलो, सर्जेपुराकडे येत असताना एक बाजू किती पुढे आलेली आहे. पण प्रशासनातले जे काही टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आणि विशेषतः अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे संगनमत करून त्यांच्याकडून काहीतरी तडजोड होऊन ते अतिक्रमण काढत नाहीत असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे ते देखील अतिक्रमण त्यांनी काढावं. ज्या घोड्याच्या मागं जे अतिक्रमण आहे आणि नाही आलं तर ते घोडा सर उलटा करू, आम्ही घोडा तिकडे सोडू. त्यामुळे हे घोड्याची काळजी घ्यावी, ते अतिक्रमण त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं. प्रशासन किंवा आमसारख्या कार्यकर्त्याला वेटीस धरू नये अशी देखील आम्ही महापालिकेला, प्रशासनाला, अतिक्रमण विभाग असेल किंवा टाउन प्लॅनिंग असेल, हे टाउन प्लॅनिंग वाले थोडं जरा हिरवं काय आलं तर त्याला घाबरतात. तसं न घाबरता त्यांनी भगव्यावरती जर कुठं आलं तर तुम्हाला सांगतो की त्याच्या विरोधात देखील आम्ही योग्य ती भूमिका त्यावेळेस घेऊ. नाही नाही, आम्ही आता मागणी करू. जसं सीना नदीच्या बाबतीत आपण पाहतोय एवढ्या वर्ष, म्हणजे आज पण नगर स्थापनाचं झालं तसं सीना नदी कधी साफ झाली नाही, त्याची हद्द कधी निश्चित झाली नाही. पण त्याचंही कामात सुरू झालेलं आहे, कारण शहरामध्ये कुठेही पाऊस होतो, ढगफुटीसारखा पाऊस जेऊरच्या भागात झाला तर सीनेला पाणी येतं. म्हणजे अहिल्यानगर शहर कुठं आणि जेऊर कुठं, पण तिथं पाणी पाऊस झाल्यानंतर आपल्यापर्यंत पाणी येतं. तसं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठे अतिक्रमण असेल तर ते प्रशासनाने काढावी, पण हिंदूंना कुठे वेटीत धरू नये. समोर जर दुसरा कोणी असेल त्याचा पहिले काढा, हिंदू स्वतःहून काढून घेईल, ही अशी आमची भूमिका आहे. आता ते प्रशासन जे जे काय असेल ते प्रशासनाने पाहावं. एका पर्टिक्युलर एका विषयावर आम्ही बोलणार नाही. प्रशासनाचं काम आहे, जिथं जर मार्किंग झालं त्यांचं फायनल करतील, ते काय असेल ते जे असेल त्यांनी ते करावं.
ते काय असं आम्ही पर्टिक्युलर ह्याचं नाव त्याचं नाव हा काय कोणाचा टार्गेटेड इश्यू नाहीये. हा शहराच्या महत्वाचा विषय आहे. आणि जर एखादा अडवा येत असेल तर प्रशासनाने त्याला आडवं केलं पाहिजे. इथं काय आमच्या तोंडून काय ओढून घ्यायचं ना आम्हाला कोणतरी आम्ही कोणाला टार्गेट केलं असा त्यातला भाग नाही सिनेमाच्या बाबतीत. पण शहरामध्ये जे आज आपण पाहतोय असं जर कोणी होत असेल तर आम्ही ते काढू देणार नाही. समोरून तुम्ही काढा, आम्ही स्वतःहून काढून घेऊ. त्याचं खोलायला सुरुवात केली की आम्ही खोलायला सुरुवात करू. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.